नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की एक साथ दोघे किंवा तिघे अशी एक कथा लिहा. तर ही कथा एक साथ दोघे अशी आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूबच्या पॉलिसीनुसार आपण ते तसले शब्द वापरत नाहीतर आपल्या चॅनलवर ते प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण असले शब्द न वापरता आपण तसल्याच प्रकारचे कळताल असे शब्द आपण वापरणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण कथेला सुरुवात करूयात. मी समीर एका मोठ्या कंपनीत काम करतो. माझं लग्न 2 वर्षापूर्वी सोनलशी झालं. सोनल दिसायला एकदम रसरशीत आणि नाजूक नार आहे. आमचं सगळं कसं गुण्यागोविंदाने चाललं होतं. पण मुंबईच्या या गर्दीत आम्हाला जरा एकांत हवा होता. म्हणून आम्ही ठरवलं की लोणावळ्याला डोंगराच्या कुशीत असलेल्या माझ्या मित्राच्या बंगल्यावरती जायचं. माझा लय जवळचा दोस्त हर्षद तिथे असायचा. हर्षल अजून लंगडाच म्हणजे अविवाहित होता, पण शरीरानं एकदम तगडा आणि पैलवान होता. आम्ही शनिवारी सकाळीच तिथे पोहोचलो. बाहेरून थंड हवा सुटली होती आणि झिमझिम पाऊस पडत होता. हर्षलने आमचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. डोंगराच्या कडेला त्याचा तो बंगला होता. तिथून बाहेरचा नजारा बघून मनात पाल चुकचुकत होती. दुपारचं जेवण झाल्यावर आम्ही तिघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो. सोनलने त्या दिवशी अंगाला चिकटणारा पांढरा कुर्ता घातला होता. पावसामुळे ती थोडी भिजली होती. त्यामुळे तिचं ते भरलेलं रूप बघून कोणाचंही मन डगमगलं असतं. सोनल जेव्हा हसायची तेव्हा हर्षलची नजर तिच्या कमरेवर खिळलेली असायची. मला ते जाणवत होतं. पण हर्षल माझा जिगरी दोस्त होता. मला वाटलं आपल्या बायकोचं कोणी कौतुक करतंय तर त्यात काय वाईट. पाऊस वाढल्यामुळे आम्ही बाहेर जाणं टाळलं. हर्षलने 2 पेग भरले आणि गाणी लावली. वातावरणात एक वेगळीच धुंदी चढली होती. सोनलने पण आज थोडी घेतली होती. त्यामुळे ती नेहमीपेक्षा जास्त नखरेल झाली होती. ती आमच्याशी बोलताना कधी माझ्या अंगावर पडायची तर कधी मस्करीत हर्षलच्या हात दाबायची. हर्षलच्या डोळ्यात सोनलसाठी एक वेगळीच खास दिसत होती. रात्रीचे 9 वाजले होते. बाहेर पावसाचा गडगडाट आणि घरात तो रोमॅन्टिक माहोल. सोनल थोडी जास्त चार झाली होती. तिने थिरकायला सुरुवात केली. नाचताना तिची ती लवचिक कंबर आणि तिच्या शरीराचे ते झटके बघून आमचं भान हरपलं होतं. हर्षलने पण तिला साथ दिली. नाचता नाचता जेव्हा हर्षलने सोनलच्या कमरेला विळखा घातला तेव्हा सोनल लाजली, पण तिने त्याला बाजूला केलं नाही. मी तिथे सोफ्यावरती बसून हा सगळा विषय बघत होतो. माझ्या मनात विचार आला, जर सोनलला आणि हर्षलला एकमेकांचा सहवास आवडतोय तर आपण मध्ये कशाला पडायचं. सोनल माझी बायको होती, पण त्या क्षणी मला एक वेगळीच आयडिया सुचली. मला वाटलं जर आम्ही तिघांनी मिळून हा कार्यक्रम केला तर. थोड्या वेळाने सोनल दमली आणि सोफ्यावरती येऊन बसली. हर्षल तिच्या शेजारी चिटकून बसला होता. सोनलच्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. हर्षलने हळूच आपला हात पुढे केला आणि तिच्या गळ्यावरचा घाम पुसला. सोनलने डोळे मिटले आणि एक जोरात श्वास घेतला. तिच्या त्या आवाजाने घरातील गरमी अजूनच वाढली. हर्षलने तिच्या कानापाशी जाऊन काहीतरी कुजबुजलं, ज्यामुळे सोनल जोरात हसली आणि तिने हर्षलला घट्ट मिठी मारली. मी त्यांच्या जवळ गेलो आणि सोनलच्या दुसऱ्या बाजूला बसलो. मी सोनलचा हात धरला आणि हर्षलकडे बघून डोळा मारला. हर्षलला सगळं समजलं. मी सोनलला विचारलं, सोनल, हर्षल तुला आवडतो ना? सोनल लाजत म्हणाली, हो हर्षल, लय भारी आहे. मग मी पण म्हटलं, मग आज आपण तिघं मिळून राडा करायचा का? सोनल आधी दचकली, पण आमच्या डोळ्यातील ती भूक पाहून तिने मान डोलावली. मग सुरू झाला तो आमचा आयुष्यातील सर्वात रसरशीत
आणि आगाऊ कार्यक्रम. आम्ही तिघेही आतल्या रूममध्ये गेलो. खोलीतील ती शांतता फक्त आमच्या श्वासांनी भरली होती. हर्षलने सोनलचा तो ओला कुर्ता हळूच वर केला. सोनलचं ते गोरेपान आणि रसरशीत शरीर बघून आमचा दाभा पूर्णपणे सुटला होता. तिची ती मखमली त्वचा आणि तिच्या अंगाचा तो दरवळणारा सुवास आम्हाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला. हर्षलने सोनलला समोरून धरलं आणि मी मागून तिला विखळा घातला. त्या रात्री आम्ही दोघांनी मिळून सोनलला सुखाच्या शिखरावर चढवलं. सोनलच्या तोंडातून निघणारे ते शब्द, हळू ना रे, सुटलं सगळं, हे आमच्या कानात नशेसारखं वाजत होतं. हर्षलचा तो रांगडा हात आणि माझी सोनलवरची ओढ, आम्ही तिघेही एकमेकांच्या शरीरात असे घुसलो होतो की वेळेचं भान राहिलंच नाही. सोनलने त्या रात्री जे सुख भोगलं ते तिच्यासाठी एकदम नवीन होतं. कधी हर्षल तिच्या अंगावर असायचा तर कधी मी. आम्ही दोघंही मिळून तिची ती तहान मिटवत होतो. सोनलच्या डोळ्यात एक वेगळं समाधान दिसत होतं. तिचं ते हसणं आणि मधूनच आम्हाला दिलेली ती साथ. त्या रात्रीचा तो भिजलेला अनुभव आमच्या तिघांच्याही काळजात कायमचा कोरला गेला. आमच्या दोघांचंही पाणी सगळं निघालं होतं. सकाळी जेव्हा ऊन खिडकीतून आत आलं तेव्हा आम्ही तिघंही एकाच अंथरुणात लोळत होतो. सोनलच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. मी जेव्हा तिला उठवलं तेव्हा तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, समीर, कालची रात्र लय भारी होती. हर्षलने पण हसून आम्हाला दाद दिली. आता आमच्या नात्यात कोणताही संकोच उरला नव्हता. आम्ही जेव्हा मुंबईला परतलो तेव्हा सोनल आणि हर्षलचं नातं अजूनच जवळचं झालं होतं. हर्षल आता आमच्या घरचाच एक माणूस झाला होता. कधी कधी तो मुंबईत आमच्या घरी यायचा आणि आम्ही पुन्हा तोच तिघं मिळून रोमॅन्टिक कार्यक्रम करायचो. सोनल आता जास्तच खुश राहायला लागली होती. मला जाणवत होतं की प्रेमाच्या व्याख्या लय वेगळ्या असतात. तिथे एकमेकांचा आनंद सर्वात मोठा असतो. आमचा हा तिघांचा एकत्र राहण्याचा अनुभव जगाला वेगळा वाटेल, पण आमच्या तिघांसाठी ते निव्वळ प्रेम होतं. सोनलला 2 गड्यांचं प्रेम मिळत होतं आणि आम्हाला सोनलसारखी रसरशीत नर मिळाली होती. आज आम्ही तिघंही लय सुखात आहोत. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.